नमस्कार. अश्विनी अक्षर या वाचक रसिक प्रेमी दुनियेमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करते. आजचा विषय तसा थेट म्हणजे आता आपण पुस्तकाबद्दलच बोलणार आहोत. पुस्तकाचं पहिले प्रकरण. प्रकरण म्हणजे काय बोलतेस ते कळेना गं. तुम्हालाही प्रश्न पडला असेल ना, ही अशीच कशी मध्ये बोलायला? अहो मी नाही, ही माझी मैत्रीण बघ. आता तुम्ही म्हणाल, तुझ्या व्यतिरिक्त आम्हाला कोणी दुसरं दिसत नाहीये. मग तुझी मैत्रीण कुठून आली? तर आहे हो, माझ्यातच दडलेली एक मैत्रीण. अस्सल साताऱ्याची, बोलणारी आणि गावरान. गावरान या मानाने, की काही-काही शब्द तिला नाही कळत. तिला इकडच्या गोष्टी नाही माहीत म्हणून. तसं बघायला गेलं तर आपल्याला तरी कुठे काय-काय कळतं. पण आपण पण तरी पण बोलतो, की आम्ही शहरातले, तुम्ही गावचे. असो. सो ही माझी मैत्रीण आहे. बघा, जी तुम्ही अनेकांच्या व्हिडिओमध्ये 2 पात्र बघितलेली असतील. आता मी तसं काही करणार नाहीये. मी माझ्यातल्याच एका पात्राला तुम्हाला अशा प्रकारे फक्त भाषा वेगळी असेल, एवढंच. आता त्या गंगूचं काय म्हणणं आहे ते तर ऐकावंच लागेल ना. बोला, काय बोलताय तुम्ही? अगं, प्रकरण म्हणजे काय? प्रेम प्रकरण की खून प्रकरण? कोणतं प्रकरण नक्की गावात झालं? कळू दे तरी. काय असतं ना, चावडीवरती चर्चा होते, पण बायकांपुरतं नसते ना चावडी, तिथं नाही कळत. म्हणून विचारलं, कसलं प्रकरण? अगं दे, जरा ब्रेक दे तुझ्या गाडीला. प्रकरणावरनं कुठे-कुठे पोहोचलीस? प्रकरण म्हणजे काय? साधा धडा. आपल्या पुस्तकातला पहिला धडा. त्याला मी प्रकरण 1 म्हटले. बरं, आता बघू, जरा थांबा. पुढचं ऐकू द्या ना. प्रकरण 1 म्हणजे स्वकरुणा म्हणजे काय? आता हे मी तुम्हाला पूर्णपणे सांगणार नाही. यासाठी मी तुम्हाला एक उदाहरण देते. उदाहरण म्हणण्यापेक्षा अनघाची गोष्ट सांगते. अनघाची गोष्ट. तुमच्या माझ्यासारखीच अनघा. तुमची जवळची मैत्रीण जिचं नुकतंच नातं तुटलं आहे. तिचा तुम्हाला फोन येतो. ट्रिंग ट्रिंग. अगं हे काय फोनचं? फोन म्हणून की आपल्या हाताचा वापर करते. ह्याला थोडी फोन म्हणते. अगं बघू असं पकडायचं असतं गं, समजायचं असतं. खरं थोडी आहे. असं असतं होय? बरं, बरं, बरं. बोल. हॅलो, कशी आहेस? पुढून प्रतिसाद येतो. भयंकर. अश्रूंना आवरत ती म्हणते. तुला माहिती आहे ना, मी विकासशी डेटिंग करत होते. डिव्होर्स नंतर पहिल्यांदा कोणाबद्दल तरी मी इतकी उत्सुक होते. पण काल रात्री त्याने मला सांगितलं मी त्याच्यावर खूप दबाव टाकते. त्याला तो मला फक्त आणि फक्त मैत्रीण म्हणून समजतो. मी पूर्णपणे तुटून गेलेली आहे. आता हे सगळं ऐकल्यावर तुमच्या मनाची काय हालत होत असेल? तुम्हाला काय प्रतिसाद तुम्ही त्या व्यक्तीला काय प्रतिसाद द्याल? जी व्यक्ती पहिल्यांदा नसून दोनदा आपल्या नात्याच्या कसोटीवर तुटली आहे. काय तिला प्रतिसाद द्याल तुम्ही? बरं, ह्याचं उत्तर माझ्याकडे आहे हं. आपल्या पुस्तकात देखील आहे. पण ते मी तुम्हाला सांगणार नाही. कारण मला तुमचं पहिलं उत्तर ऐकायचं आहे. गोष्टी त्याच्याशिवाय मजा कशी येणार? आणि यासाठी मला तुमचं कमेंट सेक्शनमध्ये उत्तर नक्की हवं. बघू, बघू. बरं, बघूचे जरा 2 डाऊट आहेतच. ते जरा क्लिअर करेल. बोल बघू, काय झालं? अगं ती अ, दिवस तिला काही दिवस गेले का? अगं दिवस गेले नाहीत गं, तिचा डिव्होर्स झाला होता. डिव्होर्स म्हणजे काय? घटस्फोट, काडीमोड. आता आलं का डोक्यात? अच्छा, अच्छा तसं होय. मग जरा सोपं बोला ना, घटस्फोट, काडीमोड. डिव्होर्स गेला म्हणजे काय
आमचा काहीतरी वेगळा गोंधळ होतो. आम्हाला वाटतं की दिवस गेलेत आणि परत बस, 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 बस तुझी गाडीला ब्रेक दे. कळलं ना? अजून एक होता, ती दातिंग काय असतं? म्हणजे ती काय मोबाईलमध्ये डेटा असतो त्याला दातिंग म्हणतात का? डेटिंग म्हणतात गं डेटिंग. आता डेटिंग काय असतं बरं बाई? म्हणजे दातिंग अगं दाटिंग म्हणजे सॉरी डेटिंग म्हणजे एकमेकांना ओळखण्याची प्रक्रिया. म्हणजे ज्यामध्ये 2 व्यक्ती एकमेकांना भेटतात, बोलतात आणि हळू त्यांच्या भेटी वाढत जातात. ती प्रक्रिया. झालं समाधान? बोलू मी यांच्याशी? चालेल ना तुला? बोल, बोल, बोल. मी कधी थांबवलं तुला? बरं. बघूच्या प्रश्नांची उत्तरं तर झाली. आता तुमच्या प्रतिसादाची वेळ आहे. सो लवकरात लवकर मला तुमचा प्रतिसाद कळवा. म्हणजे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये त्याच्याबद्दल आपण चर्चा करूया आणि तेव्हा मी तुम्हाला उत्तरही देखील सांगेल. तोपर्यंत धन्यवाद.